या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। जश्ने ईद ए मिलादुन्नबी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी यूथ प्राईड ग्रुप तर्फे सोलापूर शहरातील 7 रस्ता या ठिकाणी भव्य दिव्य देखावा सादर करण्यात आला होता। त्याचे उद्घाटन काल रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। दरम्यान त्याचबरोबर गरजू लोकांना अन्नधान्य वाटप, ब्लँकेट वाटप तसेच अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी यूथ प्राईड ग्रुपचे सर्वेसर्वा समीर शेख यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खेरडकर, टायगर ग्रुपचे सर्वेसर्वा दानाजी जाधव, माजी आमदार दिलीप माने, मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, नगरसेवक तौफिके, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे नेते अमोल बापू शिंदे, MIMचे शौकत पठाण, प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, युवा उद्योजक मंजूर शेख, अखलाक दिना, अयाज शेख, जमीर पुढारी, सलीम पामा, अजमल शेख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच शुभचिंतक उपस्थित होते। सोलापूर शहरवासियांना ईद उल नबीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हा एक खूप पवित्र असा दिवस आहे। या दिवशी आपल्या मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस आहे आणि हा पूर्ण जगामध्ये मोठ्या आनंदाने साजरा होतो। त्यामध्ये आपला जे ग्रुप आहे, समीरभाई शेख यांनी जी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे ती खूप अप्रतिम आहे। संपत्ती ही काही जीवनभर आपल्या सोबत पुरत नाही, पण जे संस्कार आपल्यावरती होतात, जे आपल्या कुटुंबाने आपल्याला दिलेले असतात, जे आपल्या धर्माने आपल्याला दिलेले असतात, ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यापर्यंत असतात आणि तेच ठरवतात की तुम्हाला कुठे न्यायचं आहे। आणि ते सगळं सांगणारे जे आहे ते सगळे धर्मग्रंथ आहेत। या सगळ्या धर्मग्रंथामध्ये असा एकही ग्रंथ नाही की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मी माझ्या धर्माचा आदर करावा आणि इतर धर्माचा अनादर करावा। सगळ्या धर्माची शिकवण ही शांततेची आहे, एकमेकाचा आदर करण्याची आहे। त्यात भारतीय संस्कृती वसुदैव कुटुंबकम अशी संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपणारं आपलं सोलापूर शहर आहे। याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी 5 तारखेलाच मिरवणुका निघाल्या, पण आपल्या शहरामध्ये आवाहन न करता सगळ्या मुस्लिम बांधवांनी अगोदरच जाहीर केले की आम्ही 5 तारखेला मिरवणूक काढणार नाही, तर आम्ही 7 तारखेला मिरवणूक काढू। आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आजही खूप आनंदाने मिरवणूक साजरी झालेली आहे। प्रशासनाने आवाहन केलं होतं डीजेला आपण बंदी करावी, त्याला सगळ्या शहरवासांनी खूप प्रतिसाद दिला। या सगळ्या गोष्टी एक द्योतक आहे की चांगल्या संस्कृतीमध्ये आपण कुठेतरी पुढे जात आहोत। ही अशी संस्कृती आपल्या शहराचं नाव लौकिक पुढे नेणार आहे आणि आपल्या सगळ्यांना या पवित्र सणाच्या निमित्ताने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण हो आणि जे प्रतीक आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही। ही जी संकल्पना आपण मांडली यासाठी मी खरंच आपले खूप खूप आभार व्यक्त करतो। मला इथे बोलवलं, सत्कार केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। आज देखाव्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले सहाय्यक आयुक्त माननीय सुधीरजी खेरडकर साहेब, या शहरातल्या तमाम युवकांचे युथ आयकॉन समीरभाई शेख साहेब, हे शहर पोलीस प्रशासनावर शांत राहते म्हणजे अशी मंडळ असे युवक कार्य करतात याचं हे प्रतीक आहे। हे एकमेव मंडळ असं साहेब की सगळ्या पक्षाचे हे बरोबर डिजिटल बघा तिथं आणि सगळ्यांनी येत आहे। ह्या सगळ्यांना समीरभाईची गरज आहे, कारण समीरभाई एकमेव व्यक्तिमत्व असं की सगळ्यांना घेऊन चालत आहे आणि सगळ्या जाती धर्माचे लोक यूथ प्राईड ग्रुपमध्ये काम करतात। या शहरातला सलोखा एकात्मता सौहार्द राखण्याचं काम यूथ प्राईड ग्रुप वर्षानुवर्ष करत आले। कोविड सारख्या काळामध्ये साहेब या ग्रुपने 1000 लोकांना ब्लड डोनेशन कॅम्प करून मदत केलेली आहे आणि आज सुद्धा त्यांनी अन्नधान्य वाटप गरिबांना, गरजूंना, त्यानंतर मला वाटतं कंबळ वाटप पण आहे काहीतरी, आणि शालेय विद्यार्थ्यांना, अनाथ आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शालेय साहित्याचं वाटप हे वर्षानुवर्ष करत आले साहेब। याच्या पाठीशी कायम संघर्ष होता। मनोजदादा जरांगे पाटील, आम्ही प्रशासनाच्या वतीने गेलो होतो। 29 तारखेला आमचे हाल झाले, पण त्या दिवशी मुंबईमधले तमाम मुस्लिम मावळे या मराठा समाजासाठी रस्त्यावर धावून आले। त्यांनी जे सहकार्य केलं, मी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सांगतो की आम्ही माझ्या आयुष्यात ही गोष्ट आम्ही विसरणार नाही। ज्यांना आम्ही आमचं मानलं होतं त्यांनी आम्हाला पाठ दाखवली, पण तमाम मुस्लिम मावळ्यांनी आमची इज्जत वाचवली। त्या दिवशी अन्न पुरवठा असू द्या, आरोग्य सेवा असू द्या, खूप मोठ्या प्रमाणात आमच्या त्या दिवशीची आंदोलन झाली। त्याबद्दल सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने तमाम मुस्लिम मावळ्यांचे मी आभार मानतो। 7 रस्ता या शाखेच्या वतीने यूथ प्राईड ग्रुपच्या वतीने आज समीरभाई शेख संस्थापक अध्यक्ष यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य देखाव्याचा इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सदर कार्यक्रमात
ज्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम पार पडला ते आमचे ACP साहेब, सुधीर खेडरकर साहेब, तसेच ज्यांचं आम्हाला नेहमी आमच्या ग्रुपला, आमच्या संस्थेला, आमच्या संघटनेला ज्यांचा पाठबळ असतो, मार्गदर्शन असतो ते आमचे मौली पवार साहेब, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समीरभाई शेख, आमचे सहकारी सलीम पामा, पत्रकार व संपादक श्री अयाजभाई शेख, श्री पत्रकार तौफिक नदाब, आमचे प्रभागातील सहकारी श्री बाबा कडगुळे, या इथं उपस्थित असलेले आमचे सहकारी कुरेशी, इथं मंजूरभाई, इथं युथ प्राईड ग्रुपवर प्रेम करणारे सर्व मित्र कंपनीचं मी आज या भव्य देखाव्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी समीरभाई शेख युथ प्राईड ग्रुपच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो। तसेच आता घोषणा करतो की थोड्याच वेळामध्ये आपला अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम, शाळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या देखाव्याने आपण सर्वजण मिळून साजरा करणार आहेत। मी सर्वांना विनंती करतो की हे देखाव्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी विनंती करून हा देखाव्याचा कार्यक्रम संपला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।